बंधू भगिनींनो, ज्ञानेश्वर माऊलींचा विचार समजून घेताना आधी त्यांचा संघर्ष समजून घेतला पाहिजे. कारण संकटांच्या भट्टीत तावून सुलाखून निघाल्याशिवाय विचारांना सोन्याचे तेज येत नाही. 13व्या शतकातील तो काळ आठवून पहा. समाजात कर्मकांडाचा प्रचंड सुळसुळाट होता. धर्म केवळ काही उच्चवर्गीयांच्या मुठीत बंदिस्त होता. माऊलींचे वडील विठ्ठलपंत यांनी संन्यास सोडून पुन्हा गृहस्थाश्रम स्वीकारला. हा त्या काळातील सनातनी समाजाच्या दृष्टीने फार मोठा गुन्हा होता. समाजकंटकांनी विठ्ठलपंत आणि रुक्मिणी माता यांना तर बहिष्कृत केलेच, पण त्यांच्या निष्पाप 4 अपत्यांना निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ताबाई यांना संन्याशाची पोरे म्हणून जगणे असह्य करून सोडले. त्यांना गावातून हाकलून देण्यात आले, पिण्याचे पाणी नाकारण्यात आले, अन्न नाकारण्यात आले. विचार करा, ज्या वयात मुलांच्या हातात खेळणी असायला हवीत, ज्या वयात मुलांनी प्रेमाची सावली अनुभवायला हवी, त्या वयात या 4 भावंडांना लोकांच्या शिव्या, अपमान आणि दगडगोटे झेलावे लागले. पण धन्य ते माऊली. समाजाने त्यांना इतके दुःख दिले, पण माऊलींच्या अंतःकरणात समाजाबद्दल कधीही सुडाची भावना निर्माण झाली नाही. समाजाच्या अमानुष छळाला त्यांनी अमृताच्या शब्दांनी उत्तर दिले. जेव्हा ज्ञानेश्वर महाराजांना पैठणच्या धर्मपीठाकडून शुद्धीपत्र मिळवण्यासाठी जावे लागले, तेव्हा तिथल्या विद्वानांनी त्यांची थट्टा केली. ज्ञानेश्वर नाव ठेवल्याने कोणी ज्ञानी होत नाही, समोरून जाणाऱ्या रेड्याचे नावही ज्ञानेश्वर असू शकते, अशी कुत्सित टीका केली. तेव्हा माऊलींनी शांतपणे त्या मुक्या प्राण्यावर, रेड्यावर आपला वरदहस्त ठेवला आणि त्या रेड्याच्या मुखातून वेदांचे मंत्र वदवून घेतले. हा चमत्कार नव्हता, तर तो अहंकारी पंडितांच्या डोळ्यात अंजन घालणारा एक महान विचार होता की या सृष्टीतील प्रत्येक सजीवामध्ये, प्राण्यामध्ये तोच एक परमात्मा वास करत आहे. मग तुम्ही माणसात भेद का करता? ज्ञान आणि भाषेची क्रांती वज ज्ञानेश्वरीची निर्मिती. या संघर्षातून पुढे जात माऊलींनी महाराष्ट्रावर नव्हे संपूर्ण जगावर उपकारांचा डोंगर उभा केला, तो म्हणजे ज्ञानेश्वरी ग्रंथाची निर्मिती. त्या काळी मानवी कल्याणाचा, मोक्षाचा आणि जीवन जगण्याचा मार्ग दाखवणारी भगवद्गीता संस्कृत भाषेत बंदिस्त होती. संस्कृत ही केवळ विद्वानांची भाषा होती, तर प्राकृत मराठी ही सर्वसामान्य शेतकरी, कष्टकरी, 18 गट जातींची भाषा होती. सामान्य माणसाला संस्कृत समजत नव्हती आणि विद्वानांना त्यांच्या भाषेत ज्ञान द्यायचे नव्हते. अशा वेळी ज्ञानेश्वर माऊलींनी नेवासे येथे वयाच्या अवघ्या 15व्या वर्षी भगवद्गीतेवर मराठीत भाष्य केले, ज्याला आपण भावार्थ दीपिका किंवा ज्ञानेश्वरी म्हणतो. माऊलींनी मराठी भाषेला इतके समृद्ध केले की ते अभिमानाने म्हणाले, माझा मराठाची बोलू कौतुके, परी अमृतातेही पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिके मिळवी. माऊलींनी मराठी भाषेला अमृतापेक्षाही गोड बनवले. त्यांनी ज्ञानाचे दालन राजवाड्यांमधून काढून थेट गरिबांच्या झोपड्यांपर्यंत पोहोचवले. हा विचारांचा केवढा मोठा लोकशाहीकरण सोहळा होता. आज आपण इंग्रजी किंवा परकीय भाषांच्या मागे धावताना आपल्या मातृभाषेचा अपमान करतो, पण ज्ञानेश्वर माऊलींनी 750 वर्षांपूर्वी मराठी भाषेचे वैभव जगाला दाखवून दिले होते. वारकरी संप्रदाय आणि समतेचा विचार. ज्ञानेश्वरीच्या निर्मितीनंतर माऊलींनी केवळ ग्रंथ लिहून विश्रांती घेतली नाही, तर त्यांनी संत नामदेवांच्या सोबतीने संपूर्ण महाराष्ट्र पालथा घातला. त्यांनी वारकरी संप्रदायाचा पाया रचला. पुढे संत बहिणाबाईंनी म्हटले आहे ना, संत कृपा झाली, इमारत फळा आली, ज्ञानदेवे रचिला पाया, उभारिले देवालया. वारीच्या माध्यमातून माऊलींनी समाजात अशी अभूतपूर्व क्रांती घडवून आणली, जिथे राजा असो की रंक, ब्राह्मण असो की चांभार, स्त्री असो की पुरुष, सगळे भेद गळून पडतात. पंढरीच्या वाटेवर चालणारा प्रत्येक वारकरी एकमेकांच्या पाया पडतो. आज आपण 21व्या शतकात लोकशाही, समता आणि बंधुभावाच्या गप्पा मारतो, पण ही समता माऊलींनी 13व्या शतकात आळंदी आणि पंढरपूरच्या दरम्यान महामार्गावर उभी करून दाखवली. माऊलींचा हा समतेचा विचार आजच्या काळात अत्यंत महत्त्वाचा आहे, जिथे आजही समाज जातीपातीच्या आणि धर्माच्या नावावर विखुरलेला आहे. माणसाने माणसाशी माणसासारखे वागणे हीच माऊलींची खरी भक्ती आहे. मुक्ताबाईंचा उपदेश आणि संयमाची शिकवण. मित्रांनो, माऊलींच्या जीवनातील एक प्रसंग आपल्याला खूप मोठी जीवन जगण्याची कला शिकवून जातो. समाजाने दिलेल्या त्रासाने एकदा तरुण ज्ञानेश्वर अत्यंत व्यथित झाले. त्यांनी स्वतःला झोपडीत कोंडून घेतले आणि आतून कडी लावून घेतली. ते नैराश्यात आणि दुःखात बुडाले होते. तेव्हा त्यांची लहान बहीण संत मुक्ताबाई, जी वयाने लहान होती पण जिचे ज्ञान अथांग होते, ती झोपडीच्या दारावर ताटीवर ट्यून मारत ताटीचे अभंग गाऊ लागली. मुक्ताबाई म्हणाली, योगी पावन मनाचा, साहे अपराध जनाचा, विश्वरागे झाले संत, तरी आपण व्हावे काय शांत, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. मुक्ताबाईने सांगितले, हे ज्ञानेश्वरा, तुम्ही तर योगी आहात. जगाने तुमच्यावर कितीही अन्याय केला तरी तुम्ही जगावर रागावू शकत नाही. जर जग रागाने लाल झाले तर संतांनी शांत होऊन जगाला शीतल सावली दिली पाहिजे. लोकांचे अपराध पोटात घेणाराच खरा साधू असतो. तुम्ही दार बंद करून बसलात तर या जगाचा उद्धार कोण करणार? एका लहान बहिणीचे हे शब्द ऐकून माऊलींनी दार उघडले आणि जगाला ज्ञानेश्वरीचे अमृत मिळाले.
आजच्या तरुणाईला मला हा विचार आवर्जून सांगायचा आहे. आजकालच्या पिढीत संयम संपत चालला आहे. परीक्षेत कमी गुण मिळाले, नोकरी सुटली किंवा कोणी थोडे अपमानकारक शब्द बोलले की तरुण मुले आत्महत्येचा विचार करतात किंवा हिंसक होतात. अशा वेळी माऊलींचे हे चरित्र आठवा. समाजाने छळले तरी त्यांनी स्वतःला संपवले नाही, तर संयम राखून जगाचे कल्याण केले. संकटात शांत राहणे आणि आपल्या कर्तृत्वाने उत्तर देणे हाच माऊलींचा विचार आहे. पसायदान, विश्वात्मक प्रार्थनेचे शिखर. ज्ञानेश्वरी ग्रंथ पूर्ण झाल्यावर संत ज्ञानेश्वरांनी त्यांचे थोरले बंधू आणि गुरु निवृत्तीनाथ यांच्याकडे पसायदान मागितले. पसायदान म्हणजे केवळ स्वतःसाठी मागितलेला आशीर्वाद नव्हे, तर ती संपूर्ण विश्वाच्या कल्याणासाठी केलेली प्रार्थना आहे. जगाच्या पाठीवर असा एकही ग्रंथ नाही ज्याच्या शेवटी लेखकाने स्वतःसाठी काहीही न मागता संपूर्ण मानवजातीसाठी सुखशांती मागितली आहे. माऊली म्हणतात, जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, भूतान परस्परेन पडो मैत्र जीवांचे. येथे माऊली खळ म्हणजे दुष्ट माणसांचा नाश करा असे म्हणत नाहीत. त्यांची प्रवृत्ती उदाट आहे. ते म्हणतात, दुष्टांमधील दुष्टपणा व्यंकटी नष्ट होऊ दे आणि त्यांच्या मनात चांगल्या कामाची, सत्कर्माची ओढ निर्माण होऊ दे. जगातल्या सर्व प्राण्यांमध्ये एकमेकांबद्दल जीवापाड मैत्री निर्माण होऊ दे. आगे ते म्हणतात, दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछील तो ते लाहो. प्राणीजात, जगातील सर्व दुःखाचा, पापांचा अंधार नष्ट होऊ दे आणि प्रत्येकाला जे हवे ते सुख मिळू दे. किती विशाल आणि वैश्विक विचार आहे हा. आज आपण पाहतो की जगभरात युद्धाचे ढग घोंगावत आहेत. देशादेशांमध्ये माणसामाणसांमध्ये भिंती उभ्या राहत आहेत. अशा स्वार्थी आणि हिंसक वातावरणात जर जग वाचवायचे असेल तर पसायदानाचा हा विश्वात्मक विचार घराघरात आणि मनामनात पोहोचवणे गरजेचे आहे. अध्यात्म आणि विज्ञानाचा मिलाफ. अनेकांना असे वाटते की संतांचे विचार केवळ धार्मिक असतात, त्याचा विज्ञानाशी काही संबंध नसतो. पण ज्ञानेश्वर माऊलींचे विचार विज्ञानाला पूरक होते. 750 वर्षांपूर्वी जेव्हा दुर्बिणीचा शोध लागला नव्हता, जेव्हा भूगोल आणि खगोलशास्त्र विकसित झाले नव्हते, जेव्हा ज्ञानेश्वरीमध्ये माऊलींनी लिहिले होते की सूर्य कधीही उगवत नाही आणि मावळत नाही, ती पृथ्वीच्या फिरण्यामुळे निर्माण झालेली केवळ एक स्थिती आहे. अध्यात्माला अंधश्रद्धेपासून दूर ठेवून विज्ञानाभिमुख दृष्टिकोनातून जीवन जगण्याची प्रेरणा माऊलींनी दिली. त्यांनी सांगितले की आपले कर्तव्य, स्वधर्म प्रामाणिकपणे पार पाडणे हाच सर्वात मोठा वैज्ञानिक दृष्टिकोन आहे. समारोप आणि संदेश. अखेर आपले अद्भुत कार्य पूर्ण करून वयाच्या अवघ्या 21व्या वर्षी आळंदी येथे इंद्रायणीच्या काठी ज्ञानेश्वर माऊलींनी जिवंत समाधी घेतली. विठ्ठलपंतांच्या त्या 4ही मुलांनी अत्यंत कमी वयात जगाचा निरोप घेतला, पण त्यांनी मागे ठेवलेला विचारांचा वारसा शतकानुशतके अमर राहिला आहे. आज माऊली देहाने आपल्यात नसले तरी ते ज्ञानेश्वरीच्या रूपाने, पसायदानाच्या रूपाने आणि वारीच्या रूपाने आपल्या प्रत्येकाच्या हृदयात जिवंत आहेत. आज या 30 मिनिटांच्या चिंतनानंतर आपण स्वतःला विचारले पाहिजे की आपण माऊलींचे विचार फक्त भाषणात ऐकणार की आचरणात आणणार. जेव्हा आपण कोणत्याही व्यक्तीचा जातीवरून किंवा गरिबीवरून अपमान करणे थांबवू, तेव्हा खऱ्या अर्थाने आपण माऊलींचे विचार आचरणात आणू. जेव्हा आपण संकटाच्या काळात खचून न जाता संयम राखू, तेव्हा मुक्ताबाईंचे शब्द सार्थ ठरतील. जेव्हा आपण निसर्गावर, प्राण्यांवर प्रेम करू, तेव्हा मैत्र जीवांचे हे स्वप्न पूर्ण होईल. चला तर मग आज ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणी हीच प्रार्थना करूया की आम्हा सर्वांना सन्मार्गावर चालण्याची बुद्धी मिळो, आमच्या हाताने सत्कर्म घडो आणि संपूर्ण विश्वात शांतता नांदो. माऊलींच्या चरणी साष्टांग दंडवत घालून मी माझ्या शब्दांना पूर्ण विराम देतो. ज्ञानबा तुकाराम, ज्ञानबा तुकाराम, पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप खूप धन्यवाद.